मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. नमस्कार मित्रांनो, मी मधुसूदन दंडे आपल्या मनोबल अपलिफ्ट या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आजचा जो आपण टॉपिक घेतलेला आहे तो म्हणजे प्रार्थना केल्याने काय होते. तुम्हाला सर्वांना उत्सुकता लागली असेल की ऍक्च्युली काय होते, प्रार्थना केल्यानंतर काय होते. मित्रांनो, जेव्हा आयुष्यामध्ये सगळं काही सुटून जाते, आता असं वाटतं की सगळं संपलंय. भरपूर जणांच्या आयुष्यामध्ये क्षण येतो, कोणाचा जॉब जातो, कोणाचा बिझनेस चांगला चालत नाही, कोणाच्या आयुष्यामध्ये आपण म्हणू शकतो की वेगवेगळे रोग येतात किंवा खचून जातात किंवा फायनान्शियली जातात किंवा मेंटली सुद्धा डिप्रेस झालेले असतात. असं वाटतं की आता सगळं संपलंय, आता मी काय करूया, सगळं नष्ट झाले. बट मित्रांनो, प्रार्थना हे नाव आहे ना, प्रार्थना हीच खरी ताकद आहे. प्रार्थना ही ताकद आहे तुम्हाला तिथनं परत उभं राहायची. ओके, मग प्रार्थना म्हणजे काय? तर प्रार्थना म्हणजे आपण देवासमोर हात जोडणे नाही, मुळातच नाहीये. प्रार्थना म्हणजे फक्त देवासमोर हात जोडणे नाही, हे तुम्ही समजून घ्या. प्रार्थना म्हणजे काय? वा, ती एक काय आहे, ती एक शक्ती आहे. आणि तीच एक शक्ती आहे जी आपल्या मनातील जी अशांतता आहे ना, ती शमवते. म्हणजेच काय, तर अशांतता कमी करते. ओके, मनातील अशांतता कमी करणारा जो श्वास आहे ना, तीच म्हणजे आपली प्रार्थना आहे. मनामध्ये जे काही उथलपुथल चालली आहे किंवा ताण आहे, डिप्रेस आहे, हे कमी करण्याचं साधन म्हणजेच प्रार्थना आहे. मित्रांनो, ती वेळ असते ना, ती वेळ असते तिथून तुमचा श्रद्धा आहे ना, श्रद्धा तुमची जन्म घेते. बरोबर आहे. आणि तुमची जी भीती आहे ना, भीती ती नष्ट होते. आपण रोज बघतोच की आपली आई भरपूर काम करते, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काम करते. स्वयंपाक करणं, धुणं भांडी करणं, मुलांचं करणं, टिफिन बनवणं, नवऱ्याचा डब्बा बनवणं, नवऱ्याला जे पाहिजे त्या गोष्टी देणे, या सगळ्या गोष्टी ती काम करते. ती थकून जाते बिचारी. पण यामध्ये तिला बळ देते ती म्हणजे प्रार्थना. सकाळी ती 5 मिनिटं जी प्रार्थना करते ना, मनाभावातून प्रार्थना करते हात जोडून, की आजचा दिवस माझा सुखाचा, समृद्धीचा जाओ. त्यासोबतच तुम्ही बघितलं असाल, आई ही आपल्या घरातील सर्वांचं भलं बघणारीच असते. प्रत्येकाची जी आई आहे ती आपल्या सर्वांचं कल्याण हो, माझ्या लेकराचं कल्याण हो, माझ्या नवऱ्याचं कल्याण हो, सगळ्या परिवाराचं कल्याण हो, अशी तिची इच्छा असते. पण मित्रांनो, आपल्याला येतनच आपल्या घरातनच जाणून घेऊ शकतो आपण की नेमकं प्रार्थना म्हणजे काय. प्रार्थना म्हणजे काय, तर बाबा आपली आई काय करते, मनातनं तिचा विश्वास असतो की देव माझा ऐकतो. बरोबर आहे. मग ती काय करते, तिच्या श्वासावरती केंद्रित करते. पण ती कसं असते, आता आपण बघतो की काही जण ध्यानस्थ होतात, बसून ध्यान करतात. काही काहींना कसं असते, वॉकिंग मेडिटेशन करण्याची सवय असते. सो त्याच पद्धतीने जरी ती उभा टाकून असेल किंवा बसून जरी असेल, तरी तिचं लक्ष हे एक केंद्रित झालेलं असते ज्यावेळेस ती प्रार्थना करते. बरोबर आहे. त्यावेळेस ती काय म्हणते, की माझं चांगलं होऊ दे, माझ्या परिवाराचं चांगलं होऊ दे, माझ्या मुलाबाळांचं कल्याण हो. हीच तिची प्रार्थना असते आणि ती मनातून असते. बरोबर आहे की नाही? सो मनातून प्रार्थना केलेली ही कधी वाया जात नाही. सो त्यासाठी आहे ना, तुमच्या मनामधला तुमचा हेतू आहे ना, चांगला असायला लागतो, की सगळ्यांचं भलं कर. आपण म्हणतो ना, हे ईश्वरा सर्वांचं भलं कर. बरोबर आहे. ऐकतच आलेलं आहे. त्याचप्रमाणे तुमची सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची श्रद्धा असायला पाहिजे. मग परमेश्वरावर तुमची चांगली श्रद्धा पाहिजे. मित्रांनो, देव आहे ना, देव हा शब्दाने ऐकत नसतो, तो मनाने ऐकत असतो. हे लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे, तुम्ही शब्दाने ऐकत नाही. आणि मुळातच प्रार्थना म्हणजे काही मागणं नाही हो. प्रार्थना म्हणजे काही मागायचं नाहीये की मला हे दे, मला ते दे, मला हे नाहीये, मला ते नाहीये, मला जॉब नाही तर जॉब दे, बिझनेस चालत नाही तर बिझनेस चालू दे, मला घर नाही तर घर दे, मला गाडी नाही तर गाडी दे. मुळातच नाहीये. प्रार्थना म्हणजे काय, तर बाबा आपण आपली जी अंतर्मनातील जी शक्ती आहे ना, तिला अपलिफ्ट करतोय. बरोबर आहे. आपल्या चॅनलचं नाव सुद्धा मी आज बदललंय. मनोबल अपलिफ्ट केलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल. मी मनोबल या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत नाही केलेलं, तर मनोबल अपलिफ्ट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत केलेलं आहे. करेक्ट आहे. बरोबर. कारण की आपण स्वतःला तिथे अपलिफ्ट करतोय. आणि अपलिफ्ट करतोय म्हणजे तर आपण आपला जो स्तर आहे, तो आपण स्वतःच्या अंतर्मनातला स्तर त्या परमशक्तीकडे झुकून देत आहोत. बरोबर आहे. तर आपल्याला हेच जाणून घ्यायचंय की बाबा नेमकं कसं करायला पाहिजे, की अजून काय काय त्याचे इम्पॅक्ट आपण बघू शकतो. असं भरपूर आहे. आणि काही जणांना वाटेल की नुसतं हे काय फापड बसार आहे किंवा बाबा याने अशाने काही होत नाही, तशाने काही होत नाही. मित्रांनो, हे सायंटिफिकली सुद्धा तेवढंच प्रूव्ह झालेलं आहे. आता याचं आपण बघायला गेलं तर आपण म्हणू शकतो, जेव्हा आहे ना तुम्ही एकाग्र चित्तेने प्रार्थना करता ना, एकाग्र चित्तेने तुम्ही ध्यान करून बसलेले, एकदम पूर्णपणे शांत आहे, तुमचं श्वासावर नियंत्रण आहे, तुम्ही ध्यानाला बसले, प्रार्थना करत आहेत, सर्वांचं चांगलं कर, तुमची श्रद्धा आहे देवावरती. त्यावेळेस आहे ना, तुमचा मेंदू आहे ना, एक डोपामाइन आणि सेरोटोनिन नावासारखे जे रसायन असतात ना, केमिकल्स,
तो आतमध्ये सिक्रेट करायला लागतो. मग त्याने काय होते, तुमचा ताण दूर होतो, तुम्हाला भारी वाटायला लागते, तुम्हाला रिलॅक्स वाटायला लागते. आपण म्हणतो ना डोपामाइन सिक्रेट झाले की आता मला जर समजा आपण बघायला गेलो, समजा की मला कधी चांगलं वाटते की समजा आता मला खेळायची आवड आहे खूप, मला खूप क्रिकेट खेळायला आवडते. सो ज्यावेळेस मी क्रिकेट खेळतो ना तर त्यावेळेस मला खूप भारी वाटते, कारण की मला त्यात हॅपीनेस, मी हॅप्पी आहे त्या गोष्टींमध्ये. सो आपण म्हणतो ना की पॅशन फॉलो करा आपली. सो पॅशन फॉलो केल्याने काय होते, तुमची आवड ज्या क्षेत्रामध्ये आहे तुम्ही त्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर तुम्हाला आनंद मिळतो. मग आनंद मिळाल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये काय डोपामाइन सिक्रेट होतो. मग तेच तर आपण करतोय ना, प्रार्थना करताना आपलं मन एकाग्र करतोय आपण, आणि सर्वांचं चांगलं कर, आणि एक शब्द ठेवतोय की तो आहे तो सर्व काही बघून घेईल. आपण एवढं टेन्शन घ्यायची गरज नाहीये की काय होईल कसं होईल, बरोबर आहे की नाही. सो आजच्या घडीला प्रत्येकाला टेन्शनच आहे, टेन्शन टेन्शन टेन्शन, हे सगळीकडेच आहे. सो तुम्ही जे करताय ना ते तुम्ही बिलकुल करत नाही. हे जी लाईन आहे ना ही तुम्ही लक्षातच ठेवायची, की तुमच्या आयुष्यात जे काही घडते, जे काही तुम्ही केलं हे तुम्ही करतच ना, मुळात तुम्ही करतच ना. ठीक आहे, हे सगळं तुमच्याकडनं करून देत आहे. आज जे मी व्हिडिओ बनवतोय हे मी व्हिडिओ बनवत नाहीये, मला व्हिडिओ बनवायला भाग पाडलंय, बरोबर आहे. आणि तुम्ही जे व्हिडिओ बघताय हे सहज तुमच्या याच्यावरती फीड्स वरती येत नाही व्हिडिओ, किंवा तुम्ही बघणार नाही व्हिडिओ. ठीक आहे, ज्या वेळेस तुम्हाला या व्हिडिओची गरज असेल ना त्याच वेळेस हा व्हिडिओ तुम्हाला दिसणार. हे पण मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला, कारण की कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही. साधं पान सुद्धा वरचं खाली विनाकारण पडत नाही, आणि त्या परमेश्वराच्या इच्छेशिवाय पडत नसते. सो त्या परमेश्वरावर इच्छा ठेवायची, विश्वास ठेवायचा, ठीक आहे, श्रद्धा ठेवायची. कारण की काय आहे की आपण कधी कधी आहे ना मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता ना तुम्हाला वाटते काहीच होत नाहीये, काहीच होत नाहीये, पण एक लक्षात ठेवा बरं का, त्यावेळेस आहे ना हे विश्व आहे ना, विश्व तुमच्यासाठी एक वेगळी योजना बनवत असते, बरोबर आहे. हे तुमच्यासाठी काहीतरी तयार करण्यामध्ये गुंतलेलं असते, तुम्हाला वेगळ्या ठिकाणी स्तरावर पोहोचवण्याचं काम हे पूर्णपणे विश्व करते, ज्याला आपण युनिव्हर्स बोलतो. युनिव्हर्स, ब्रह्मांड ज्याला बोलतो आपण, त्याच्याकडे तुमचं हे सगळ्या गोष्टी प्रार्थनेद्वारे पोहोचलेल्या असतात. कारण की त्याला शब्दाची भाषा कळत नाही, त्याला मनाची भाषा कळते, की तुमचं मन काय म्हणते. एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही चांगलं फील करता, ग्रॅटिट्यूड व्यक्त करता, तर तुम्हाला त्याच गोष्टी भेटणार आहेत. हे आपण भरपूर ठिकाणी बघितलेलं आहे, की आपण म्हणतो की मला टेन्शन आहे, मला असं आहे, मला तसं आहे. तुमच्या आयुष्यात तेवढेच प्रॉब्लेम जास्त येणार. ठीक आहे, याच्यावरती आपण अजून डिस्कशन करणार आहेत, पण ते आपलं जेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन बघणार आहेत की त्यावरती डिस्कस करूया आपण डिटेलमध्ये. पण सध्याला आपण, मी एवढंच सांगू इच्छितो की तुम्हाला, की तुम्ही स्वतःला अपलिफ्ट करण्यावरती फोकस करा. जास्त लोड घ्यायचा नाही, निवांत राहायचं. आयुष्य हे एकदाच असते. सो लाईफ इज अ वन टाइम जर्नी, यूज इट वेल म्हणतात ना. सो तेच आहे, आयुष्य हे एकदाच असते. सो व्यवस्थित आपण ते यूज केलं पाहिजे आणि आनंदाने जगलं पाहिजे. सो कल करे सो आज करे सो अभी. आजपासून तुम्हाला या गोष्टी चालू करायच्या आहेत, आणि प्रार्थना ही रोज करायची आहे. सकाळी तुम्हाला दिवसाची सुरुवात ही तुमच्या प्रार्थनेनंच करायची. मित्रांनो, कधीही हार मानायची नाही. एक शेवटचं मी तुम्हाला हेच सांगतो की कधीही आयुष्यात हार मानायची नाही. कारण काय की कधी तुमची वेळ बदलत हे सांगता येत नाही. आपण बघितलेलं आहे की सकाळी रामाचा अभिषेक होणार होता, राज्याभिषेक होणार होता, बट काय झालं, वनवास भेटला एका रात्रीमध्येच, बरोबर आहे की नाही. मग तशी गोष्ट आहे ती, की उद्याच्याला तुमचं काय होणार आहे, तुमच्या आयुष्यात काय होणार आहे हे तुम्हालाही माहित नाही. प्रत्येकाला माहित नाहीये की कोणाच्या आयुष्यात काय होणार. जन्म, मृत्यू आणि विवाह या 3 गोष्टी तुमच्या हातातच नाहीयेत. त्यामुळे त्या निरर्थक आहेत. त्या गोष्टीची चिंता करण्यात तुम्ही अर्थ नाहीये. काय, तुमचं काम एकच आहे, तुम्ही श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, आणि दिवसाची सुरुवात ही एका प्रार्थनेने करा. बाकी गोष्टींसाठी मी आहेच. मी नेहमीच या गोष्टींबद्दल, माझा एकच उद्देश आहे की आपल्या समाजामध्ये पूर्ण जे आपण जे बघतोय की सध्या निगेटिव्ह वातावरण पसरलेलं आहे, हीच एक माझा उद्देश आहे की प्रामाणिकपणे सांगतो की सर्वांनी पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे, स्वतःला अपलिफ्ट केलं पाहिजे. म्हणून मी आज नाव सुद्धा चेंज केलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो. मी कधी म्हणत नाही, चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, कारण की लाईक आणि शेअर कमेंट यासाठी मी व्हिडिओ बनवतच नाहीये. मी मुळात माझा उद्देशच हा आहे की हा व्हिडिओ ज्याला गरज आहे त्याने जरी बघितला, त्याच्यापर्यंत हा पोहोचला, तेच माझ्यासाठी आउटपुट आहे. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.